आता या सभेचं प्रमुख सभेचं अध्यक्ष म्हणून श्री नाटेकर सर यांना विनंती करतो त्यांनी ते स्वीकारावं. त्याप्रमाणे त्यांचं स्वागत सुद्धा आपण करूया. काय होते त्याप्रमाणे या सभेचं सचिवपद श्री शेंगाळ सर यांनी स्वीकारावं. त्यांचं स्वागत. आपल्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मलाणकर मॅडम यांचं सुद्धा स्वागत. या ठिकाणी बघा काय होतं की आपण सभा घेतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा पहिला जो विषय असतो तो मागील सभेचं विधेयक वाचून मंजूर करणे. त्याच्यानंतर आपले इतर जे विषय असतात ते असतात. तर या ठिकाणी हा जो मागील सभेचा विधेयक होतो हा विषय या ठिकाणी होणार नाही. फक्त ही वर्षभरातले गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून जे काय मुद्दे उपस्थित करायला पाहिजे एक शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून त्या मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी हे उपस्थित सर्व सदस्य करतील आणि एक हा जो विषय आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर मी कल्पना देतो की या ठिकाणी मी काही जे या विषयाला अनुसरून जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचे चिठ्ठी तुमच्याकडे देणार आहे आणि त्या चिठ्ठीच्या आधारे तुम्ही फक्त SMCच्या सभेमध्ये चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर आणि अध्यक्षाच्या ठरावाने तो ठराव वगैरे असेल तो आपण मंजूर करतो त्याप्रमाणे तो करायचा आहे. तर आपण या सभेला आपण सुरुवात करत आहोत. या ठिकाणी या चिठ्ठीवर काही विषय आहेत ते या विषयाच्या संदर्भाने तर त्याच्या संदर्भात त्यांना सुद्धा कल्पना आहे मिळाली पाहिजे की आपल्याला कोणत्या विषयासंदर्भात चर्चा करायची. ठीक आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आजच्या सभेचा जो विषय आहे तर या ठिकाणी आजच्या सभेला आपण सुरुवात करतोय. महत्वाचा विषय आपल्या चर्चेला झाला आहे तो शाळेच्या गुणवत्ता विकासामध्ये आपली SMCची भूमिका आणि त्या संदर्भाने आज या ठिकाणी सर्व आपले SMCचे सदस्य उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आजच्या सभेच्या कामकाजाला आपण सुरुवात करू. नमस्कार. या ठिकाणी आपल्या शाळेची व्यवस्थापन समितीची सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजच्या या सभेचे पदसीचे अध्यक्ष सन्माननीय नाटेकर सर या ठिकाणी आहेत. मी प्रथमतः SMC सभेच्या निमित्ताने त्यांचं स्वागत करतो. तर तुम्ही सर्व उपस्थित सर्व सदस्य तुमचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी मी सभेला सुरुवात करतो. आपला पहिला जो विषय आहे तो विषय आपण गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेदार सुविधा असा आपला आहे. तर त्या अनुषंगाने सर्व सदस्य यांना विनंती आहे की त्यांनी या विषयावरती आपण चर्चा करावी आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी आपण ज्या सूचना असतील त्या सुचवाव्या. धन्यवाद. विद्यालय मालवण या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये सगळेजण एकत्र बसलो आहोत. आताच अध्यक्षाने सचिवाने इतिवृत्त गेल्या सभेचं वाचलं. त्या इतिवृत्तावर आपलं काय म्हणणं असेल किंवा आपण इतिवृत्त मंजूर करूया तर आपल्याला त्या इतिवृत्तावर चर्चा करायला हरकत नाही आणि जर काय तुमची चर्चा नसेल तर इतिवृत्त सर्वांमध्ये मंजूर होईल. काय इतिवृत्तावर आहे का म्हणणं कोणाचं काय ठीक आहे. सर इतिवृत्त मंजूर करा. वर्गखुर्ची सूचक लिहा आणि आमचे पाटील सर अनुमोदक लिहा आणि सर्वांमध्ये हे मागील सभेचे इतिवृत्त मंजूर होत आहे. आणि यानंतरचा आपला विषय आहे की आपल्या शाळेच्या गुणवत्ता विकास आणि गुणवत्ता वाढ याबाबत आपल्याला काय करता येईल. तर आपण याबाबत शाळा व्यवस्थापन समितीमध्ये चर्चा करूया आणि शाळेच्या विकास संबंधी आपल्याला काय करता येईल याबद्दल आपण बोलूया. एका सदस्याने बोलायला हरकत. बोला बोला पटकन. तुमच्याकडे
मला असं वाटतं की जर समजा आपल्याला शैक्षणिक गुणवत्ता आपली वाढवायची असेल तर आपल्या गावामध्ये शाळेमध्ये ज्या मुले येतात तर त्या वस्तीमध्ये मधील जी हुशार मुलं आहेत त्यांना आपण ते घेऊन त्यांना गटप्रमुख नेमू शकतो का याच्यावर आपण चर्चा करावी असं मला वाटतं. बोला. म्हणजे ती मदत करते मुलांना ते कमी असते. थोडक्यात चर्चा गुरुजी बोला तुम्ही त्याच्यावर काय सांगा. नाही, या ठिकाणी विषय मॅडमांनी मांडलाय तो अगदी बरोबर आहे. कारण जर बऱ्याच शाळांमध्ये असा प्रयत्न केला गेलाय आणि गटप्रमुख नेमून जर आपण त्या विद्यार्थ्यांकडे जर काम दिलं तर संध्याकाळचा जो वेळ आहे घराकडचा तो सुद्धा त्या ठिकाणी वापरला जाईल. मुलांची प्रगती साधता येईल. तुझं अगदी बरोबर वाटतंय मला. 12 वाड्या आहे बरोबर ना. 12 वाड्यामुळे तुम्ही कसं काय नियोजन करणार त्याचं? करायचं की शाळेत म्हणताय तुम्ही? नाही, आम्ही असे व्हिडिओ बघितले ना, माता बद्दलचे व्हिडिओ यायचे आमच्या हा, हा. फोनवर. त्याच्यावर मी बघितलं की असं करता येईल की मला त्याप्रमाणे करता येईल. पाटील सर बोला. त्यांनी काय सांगितलं की वाडीवाडीच हुशार मुलं असतील ती घेण्याची आणि त्यांना त्यांचे गट करून त्या गटामार्फत ठीक आहे. प्रत्येक वाडीत असतीलच असं नाही ना. प्रत्येक वाडीत मूल असेलच नाही. शिकलेलं मूल असेल का पदवीधर असेल 12वी झालेलं असं नाही आहे ना. त्यामुळे त्या वाडीतील मुलांनी तुम्ही काय करणार? त्या वाडीत गटकार्य कसं करून गेलं? नाही, कोरोनात यावेळी मागील कोरोनाच्या वेळी आपण तसे म्हणजे मातांना अधिकार दिलेले होते किंवा मग त्या गटकार्य करायला सांगितलं होतं, आपण आपल्याला देत होतो. परंतु आता देशाची नाही ना, प्रत्येक वाडीची मुलं नाही आहेत तशी. पण त्यातला जो असेल त्याला खुशी असं मला वाटतं. कारण मी आता माझ्या गटामध्ये असं बघितलेलं की त्यांनी केलंय की एका व्हिडिओमध्ये मी बघितलं की बरोबर हुशार विद्यार्थी मदत करतो आणि आमची पण मुलं संकल्पना योग्य आहे, परंतु प्रत्येक वाडीत शक्य नाही असं माझं मत आहे. मॅडम म्हणताय ते बरोबर आहे. त्याच्याप्रमाणे आपण करूया. म्हणजे माता पालक गटांची जी आपण मागे शासन स्तरावरून नियोजन झालं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे एखादी कन्सेप्ट त्यांना दाखवायची ती कशी करायची याबाबत ती माता पालक जे असेल त्यांना जर ते समजत असेल तर ठीक आहे. नाहीतर त्या शिक्षकांकडून माहिती घेऊन घेतली, समजून घेतली आणि आपल्याशी संबंधित जे पालक विद्यार्थी आहेत त्यांना आणि त्या महिलांना सांगतील आणि ते आपल्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतील. आणि पाटील सरांचं पण मुद्दा बरोबर आहे. पण तरी पण आपण विकासाच्यासाठी प्रयत्न करतो. या विकासामध्ये 100% होईल असं काही सांगता येणार नाही. पण आपण एक पाऊल तरी टाकतोय. मॅडम म्हणताय त्याप्रमाणे आम्ही पाऊल टाकतोय आणि ते पाऊल टाकायला काही निश्चित हरकत नाही असं मला वाटतं. आणि मॅडम म्हणताय त्याच्याप्रमाणे सर आपण या माता पालक गटाचे किंवा त्या म्हणताय तसा गट नेमून वाढीवाईज विद्यार्थ्यांचा त्यांना मार्गदर्शन करण्यासंबंधी आपण वर्गामध्ये चर्चा करून घ्या आणि वर्गाचा एखादा प्रत्येक वाडीवर लीडर नेमा आणि त्याला मदत करण्याची एखादी माता पालक किंवा पालक असेल तर त्याला द्या, जेणेकरून आपली मुलं या प्रवाहामध्ये. ओके, धन्यवाद मॅडम. हा सरांनी पण जर आम्हाला जर मदत केली म्हणजे कसं करायचं मुलांनी काय बरं त्यांचं म्हणणं आहे की शिक्षकांनी सुद्धा इन्व्हॉल्व व्हावं, त्या वाडीत संध्याकाळी वेळ द्यावा असं नाही. ग्रुपवर पण जर का एखादा विषय वगैरे आपल्याला तुम्ही असं सचिव आपल्यासाठी 24 तास गुणिले 7 दिवस असं
असं समजू नका की आता एवढे वाजले आहेत, सरांना कसं विचारू काय विचारू. आपले सचिव एकदम सक्षम आहे आणि सहकार्याच्या दृष्टीने तुम्ही अगदी केव्हाही तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. म्हणजे त्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतोय की कोणतीही समस्या असेल तर तुमची नक्की. ओके मॅडम, दुसरा घ्या प्रश्न. हा ठरावाला अनुमोदन हा ठराव घेणार चांगला उपक्रम आहे. फक्त अतिशय चर्चा बरोबर सभा चालल्या प्रश्न आहे आपल्या या बैठकीला की विशेष गरजाधारक विद्यार्थी याबाबत आपल्याला चर्चा करायची. शासनाकडून आपल्याला विविध शैक्षणिक साहित्य वगैरे मिळतात. काही विद्यार्थी दिव्यांग असतात किंवा अध्ययनामध्ये सक्षम असतात. कितीही साहित्य वापरण्याची ती कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात घुसत नाही. पालकांच्याही तक्रारी आहे, ते घरीही ते मुलांचा अभ्यास घेतात तरी त्या कन्सेप्ट त्या मुलांच्या ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे त्या डोक्यामध्ये त्यांची घुसत नाही. साधी ग आहे किंवा बाराखडी असेल हे त्यांना कळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो? नाही, विशेष गरजाधारक जे मुलं आहेत ना त्यांच्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करणं गरजेचंच आहे. परंतु आपण मोबाईल टीचर जे आहेत त्यांची मदत घेऊ शकतो आपण तालुका स्तरावर. पण शाळेच्या परिसरात विशेष गरजाधारक मुलं किती आहेत आपल्या याची माहिती मीटिंगला द्यावी, सदस्यांना द्यावी. आपल्या शाळेच्या परिसरात थोडंच गरजाधारक मुलं आहेत आणि त्यामुळे एक विद्यार्थी जो आहे तो 80% खाली आहे. बाकी दुसरं जे मुलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेला आहे आणि मोबाईल टीचरचा आवाज सुद्धा चांगला आहे. मोबाईल टीचर आहेत का? हो आहेत. त्यांचे विजिट होतात. तसं त्याचं सेरेमनी पण आहे. त्याच्यात रेकॉर्डिंग म्हणजे आपण महिन्यातून किती वेळा विजिट होतात असं महिन्यातून असं आहे पण येतात केव्हा असे मध्ये असं काय तसं ऑफिसला कळवा. ओके. विशेष गरजाधारक मुलांच्या बाबतीत ना आपण त्यांना असं कंपल्शन करू शकत नाही की त्यांना आई आली पाहिजे, BCD आली पाहिजे वगैरे. मग विशेष गरजाधारक मुलं जी असतात त्या मुलांच्या बाबतीत मी जी चर्चा केली किंवा मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे ज्याला आपलं स्वतःचं ताट घेता येतं, त्याला जेवता येतं, त्याला तोंड आपलं स्वच्छ धुता येतं, ही पण त्याच्यामध्ये जी झालेली प्रगती आहे हा पण विकास आहे आणि हे पण शिक्षण आहे. मग विशेष गरजाधारक मुलं कोणत्या लेवलला आहे, स्टेजला आहे त्याच्यावरती हा विषय अवलंबून राहतो. ठीक आहे, धन्यवाद गुरुजी. विशेष गरजाधारक मुलांसाठी विशेष आपण काळजी करणार आहोत. मॅडम. सर नमस्कार. आपली जी शाळेची सूचना पेटी आहे त्या सूचना पेटीमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारी येतात का आणि आपण मुलांना त्या तक्रारी टाकण्यासाठी काही मार्गदर्शन करता का? कशा प्रकारच्या सूचना असाव्या, टाकाव्या की नाही? तर ही पेटी आपण त्याबद्दल बदल करता का? आणि त्याच्यानंतर ही सूचना पेटी आपण कधी कधी उघडतो आणि त्यामध्ये जर उघडलेली असेल तर तक्रारीचं स्वरूप कशा प्रकारे असतं? सूचना पेटी आपण आठवड्यातून एकदा उघडतो आणि ज्या सूचना शाळा स्तरावरती सोडवण्यासारख्या आहेत ते आपण जे विद्यार्थी सभा असेल त्या सभेमध्ये त्या सूचनेवरती चर्चा केली जाते. पण ज्या काही सूचना मोठ्या स्वरूपाच्या असतात की ज्या पालकांच्या संदर्भात त्यांना निदर्शनास आणून दिले किंवा त्यांच्या मार्फत सोडवले ते आम्ही व्यवस्थापन समिती किंवा पालक सभेमध्ये ते मांडतो आणि त्या अनुषंगाने आपण त्या सूचनांचं निरसन केलं जातं. अमर म्हणून विद्यार्थी आहे ना आपल्याकडे, त्याने मागच्या वेळी तक्रार टाकली होती की मला आईने अंगणवाडीच्या जत्रेला नेलं नाही. मग आम्ही काय केलं तर त्या परिपाठाच्या वेळी अमरला सांगितलं आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की या ज्या तक्रारी आहेत ना अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला या तक्रार पेटीमध्ये काय करायचं नाही, टाकायचं नाही. शाळेसंबंधी शाळेत काय आपल्याला पाहिजे आहे, तुला हे अध्यापन करताना, अध्ययन करताना तुला आणखी काय गरज आहे,
म्हणजे एखादी मला टॅब पाहिजे आहे किंवा इथे प्रोजेक्टरची आमच्या शाळेमध्ये गरज आहे, आमच्या शाळेत प्रोजेक्टर नाही आहे, आमच्या शाळेत विज्ञान प्रयोगशाळा नाही आहे, प्रयोगशाळा आहे पण त्याच्यामध्ये अमुक एक साहित्य नाही, ते मला आज सूक्ष्मदर्शक पाहता आला नाही, तो सूक्ष्मदर्शक आमच्याकडे शाळेमध्ये उपलब्ध व्हावा, अशा प्रकारच्या तक्रारी टाकाव्यात याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व कार्यवाही मॅडम यानंतरच्या पुढच्या तक्रार पेटीमध्ये हे आपल्याला दुरुस्तीत दिसेल किंवा आढळेल. याची जाणीव सदस्यांना देता काय तुम्ही? सदस्यांना म्हणजे आपण आधी सदस्यांमध्ये ठरवलं नाही का, म्हणजे अशी तक्रार पेटी लावणार आहोत, तुम्ही मुलांना सांगा कोणत्या तक्रारी टाकाव्यात काय कराव्यात, आपली चर्चा झाली होती. त्याच्यानंतर आपण त्याची कार्यवाही केली होती. मग आपण ते तुम्ही पण मुलांशी बोला एकदा की बा काय करता येईल काय नाही. धन्यवाद मॅडम. मला शाळेच्या परिसराची स्वच्छता आणि सुरक्षितता याबद्दल बोलायचं. शाळेची सुरक्षितता म्हणजे की मी आत्ताच बघितलं शौचालयाच्या वरचा जो पत्रा आहे ना तो फुटलेला आहे. मग हे विद्यार्थ्यांसाठी घातक आहे असं नाही का वाटत? मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे आणि मग इथं सगळ्यांच्या मदतीने किंवा तुम्हाला जर कशाची मदत हवी असेल तर तेही सांगा. दुसरी एक गोष्ट आहे की शाळेचं वातावरण बालस्नेही असायला पाहिजे. मग बालस्नेही म्हणजे की मला असं वाटतं की मुलांना शाळेत मारलं पाहिजे की नाही मारलं पाहिजे याच्याविषयी थोडीशी चर्चा व्हायला पाहिजे. वैयक्तिक माझं असं मत आहे की माझा मुलगा शाळेत आहे आणि त्याला जर का शिक्षकांनी तुम्ही थोडंसं मारलं रागवलं तर मला काही वाटणार नाही, पण बाकीचे जे पालक आहेत मग त्यांचं काय मत येईल वगैरे त्याच्याविषयी थोडीशी चर्चा व्हावी असं मला वाटतं. हो बरोबर. आमच्या पण मुलाला मारलं नाही. आता पहिला जो मुद्दा मांडला तुम्ही शालेय परिसर स्वच्छता, खरं तर हा मुद्दा प्रत्येक ठिकाणी तो येतो. कारण कसं होत आहे की शालेय परिसर स्वच्छता ही विद्यार्थ्यांनीच करायची असते आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की तिथे टॉयलेट साफ नाही किंवा जे अधिकारी येतात किंवा पदाधिकारी येतात त्यांची शेरे असे येतात आपल्याला, परंतु ते साफ करणारी ही छोटी मुलं असतात आणि त्याच्यामुळे त्या छोट्या मुलांकडून आपण किती अपेक्षा करायच्या हा एक प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की हा विषय फक्त त्या मुलांवर सोडून उपयोग नाही, कारण हा आरोग्याशी संबंधित असल्यामुळे जर ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छतेसाठी जर काही प्रयत्न करता आले तर ते मला वाटतं चांगलं होईल. आणि पण ते स्वयंपाकी ठेवलेली आहे ना, आपण स्वयंपाकी मग त्यांच्या स्वच्छता होऊ शकते ना. नाही, स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं मागे प्रशिक्षण झालं. त्यांना सांगितलेलं आहे की फक्त जे पोषण आहार तुम्ही शिजवता तेवढ्याच याची स्वच्छता तुम्ही करायची. पण संघटना ना पाण्याचा मोठा प्रश्न, पाणी नियमित सोडला जाते. सोमवारी तर लाईट नसताचं कारण म्हणजे पाणी सोडलं जातं. काही काय होता रविवारचे पार्टी करतो आता पाणी सगळं संपवून सोमवारी मग पाणी नाही. संदेशाशी संबंधित ग्रामपंचायतीबरोबर त्यांनी पाणी सोय करून द्यायची आणि पाण्याची मोठी सोय पिण्याचं पाणी पण आता पहिली म्हणताय ते बरोबर आहे. आता काय झालं ते जे पार्टी करतायत त्याच्यापैकी कोणाची मुला शाळेत काय ते बघूया, ती शोधूया आणि मग त्याला बघूया आणि त्याच्याबरोबर आमका पण बोलवा एकदा आमच्या मुलांसहित पार्टी करूया म्हणून सांगूया. म्हणजे मुलांना आमच्या पोषण आहार देतो आम्ही नुसतो. मग तू जर म्हणत असशील तर चिकन देऊया मुलांना. तू काय पार्टी चिकनच खातो ना, बासुंदी पुरीची एक दिवस पार्टी करूया मुलांसहित. मग पोषण आहारात आपण ते पण सोय करता येईल. फक्त आपण काय करूया हे पार्टी पालक कोणी येतं त्याच्यातले आपल्यापैकी कोण काही बघूया आणि एकदा आपण सगळ्या मीटिंग मध्ये घेऊन बसूया आणि चर्चा करूया. ओके. शाळांमध्ये बघितलं की वर्गामध्ये अनेक पेट्या दिसतात आणि शिक्षकांना विचारलं तर शिक्षक म्हणतात की भाषा पेटी आहे, गणित पेटी आहे. मग एवढं जर साहित्य, विज्ञानाचं साहित्य आहे, भाषेचं साहित्य आहे, गणितचं साहित्य आहे,
मग आपल्याला आपल्या शाळेमध्ये विज्ञान मेळावा किंवा भाषा गणित अभ्यास हे उपक्रम घेता येतील का? उपक्रम आपले नेहमी चालूच असतात, कारण आपल्याला पेट्या दिलेल्या आहे आणि मगाशी विषय आला त्यामुळे पेट्या व्यवस्थित वापरल्या जातात. गणित पेटी असेल, भाषा पेटी असेल, सगळ्या पेट्या वापरल्या जातात. त्याच्यामुळे मुद्दा होता तो बालस्नेही पद्धतीने सव्वीस तारखेला कार्यक्रम किंवा रात्री कार्यक्रम रात्रीचे आता रात्रीचे म्हटल्यानंतर शौचालयात लाईटीची सोय नको, विजेची सोय केलेली नाही, लाईट नव्हती, धडपडत जायचं लागायचं. तेच काय ते आधी व्यवस्था करा आणि पाण्याची मग सांगून केलं आणि ते दरवाजा एक कडी लागत नाही. मुलांना माझं मुलगा सांगत होतो कडी लागत नाही, पुढची का सांगत भौतिक सुविधा म्हणतात ग्रामपंचायतमध्ये जी बालसभा झाली ना, त्या बालसभेमध्ये हे विषय आले होते आणि ग्रामपंचायतने त्याच्याकडे जबाबदारी दिली की किरकोळ गोष्टी जे काय असेल शौचालयाची असू देत किंवा लाईट तर ते ग्रामपंचायत स्तरावर ते करणार आहेत. या 4 दिवसात सुविधा होणार आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न आपला परिसरातील 3+ मुलं शाळेत अंगणवाडी दाखल झाली की नाही याची जरा माहिती आम्हाला द्या. अंगणवाडी मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण सर्वेक्षणाच्या वेळेस माहिती घेतलेली आहे आणि 3+ मुलं जे दाखल करणार आहेत हे झालेलेच आहेत. ते त्यांच्या सर्वेक्षणानुसार आमच्याकडे जे रेकॉर्ड दिलंय त्याच्यामध्ये ते दाखल आहेत असं दिसतंय. पाडव्याकरता आपण काय करतो माहिती ते शुभकार्य 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. म्हणून आपल्याला जर शक्य असाल आता सगळ्यांनी सोना घ्यायचा म्हणून सांगतं पण आज सगळेजण काय घेतं, आपल्याला शक्य असला तर करावा. पण शासन म्हणता की पाडव्या दाखल करा, पण आपल्याला जर शक्य असेल तर आपण करूया पाडव्या एखादं. मागच्या वेळी आपण संगणकाचा युग आहे, मुलांना संगणक हाताळता यावं त्यासाठी ई लर्निंग बाबत तुम्ही म्हणजे क्लासरूम बाबत काय म्हणजे केलेले आहे का कार्यवाही? ग्रामपंचायतमध्ये जो डीपीडीसी आराखडा झाला त्याच्यामध्ये यावर्षी आपल्या शाळेला संगणक देणार आहे आणि एक प्रिंटर पण देणार आहे. तर आज आपल्या या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये अध्यक्षांच्या या ठिकाणी परवानगीने जे संपूर्ण विषय झाले त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने उहापोह झाला आणि अगदी साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले. त्याबद्दल मी सचिव या नात्याने सर्व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष यांचे एकत्रित या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचं मी जाहीर करतो. आवाज येत नाही. या ठिकाणी आपण विद्यार्थी गुणवत्ता शाळा गुणवत्ता विकासाच्या संदर्भाने एसएमसीचा सहभाग आणि एसएमसी मध्ये कोणत्या मुद्द्यांची चर्चा व्हायला पाहिजे या संदर्भाने या ठिकाणी डेमो सभा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तो अतिशय जे सहभागी सर्व आपले संयोजन आहेत त्यांनी तो यशस्वी केलेला आहे. त्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी महत्वाचे जे मुद्दे आहेत हे जे आम्हाला इथे सांगायचे होते त्याच्यामध्ये जो गट कार्य आहे किंवा संपर्क प्रमुख नेमणे, जे संपर्क प्रमुख ही संकल्पना जी आहे ती एक सांगतो तुम्हाला.